श्री गुरुदेव दत्त. गेल्या काही महिन्यांपासून आपण श्री शक्तिपीठ उंब्रज येथील गुरु श्री श्रीपाद दादा यांच्या सुवर्णमयी आयुष्याचं एक एक सुवर्णपान उलगडून पाहत आहोत. यामध्ये आपण जाणून घेतलं आहे की गुरु श्रीपाद दादा यांनी दशमहाविद्या सिद्ध करून त्या स्वतःच्या शरीराच्या वेगवेगळ्या स्थानांवर धारण केल्या. यांपैकी मागील व्हिडिओजमध्ये आपण मा महाकाली, मा तारा, मा त्रिपुरसुंदरी आणि मा भुवनेश्वरी यांबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे. अक्षय तृतीयेच्या या शुभ मुहूर्तावर आज आपण मा भैरवीबद्दल जाणून घेणार आहोत. दशमहाविद्यांपैकी मा भैरवी ही सौम्य उग्र स्वरूपाची देवता आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये मा भैरवीचा चंडी तसेच चामुंडा असा उल्लेख केलेला आढळतो. मा भैरवीला दोन प्रकारे चित्ररूपाने दर्शविले जाते. तिचं एक रूप अतिशय भयंकर असं आहे, ज्यामध्ये ती शवावर विराजमान झालेली दिसते. तर दुसऱ्या रूपामध्ये तिला हजारो सूर्यांच्या प्रकाशप्रमाणे तेजस्वी दर्शविले जाते. आपल्या दैनंदिन जीवनाशी देखील मा भैरवीचा अतिशय जवळचा संबंध आहे. प्रत्येक घरामध्ये असणारा वास्तुपुरुष हा त्या कुटुंबाचा कारक असतो. या वास्तुपुरुषामध्ये ऊर्जा टिकवण्याचं कार्य भैरवी शक्ती करते. असं म्हणता येईल की अष्टभैरव आणि काळभैरव हे भैरवी शक्तीशी संलग्न आहेत. कोणत्याही दिशेद्वारे येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या निगेटिव्ह एनर्जीला थांबवण्याचं कार्य ही भैरवी शक्ती करते. वास्तुदेवता, ग्रामदेवता, धनधान्य देवता, कुलदेवता, गुरुदेवता या पंचदेवता भैरवी शक्तीशी निगडीत आहेत. तिच्या प्रसन्नतेसाठी गुरु आज्ञेने दर अमावस्या आणि पौर्णिमा वास्तुपूजन केले जाते. तसेच वास्तुपुरुषाचा प्रसाद देखील घरामध्ये रक्षक म्हणून ठेवला जातो. एक लक्षात घ्या की वास्तुपुरुषाचा हा प्रसाद ऋणमोचन विधीसोबत संबंधित आहे. आपण प्रामुख्यानं वास्तुशांतीच्या वेळेस वास्तुपुरुष आणि छताला लावलेला वास्तुप्रसाद यांची निगडीत शुभविधी करतो. यामध्येही भैरवी शक्तीचा खूप मोठा वाटा आहे. परंतु शाबरी विद्येमध्ये वास्तुपुरुष आग्नेय कोपऱ्यामध्ये पुरला जात नसून तिच्यासाठी कारण प्रतिमेत तो पूजनासाठी ठेवलेला आहे. यामागील शास्त्र असं की देवता पुरण्याची संकल्पना शाबरी विद्येमध्ये नाही. म्हणूनच हा वास्तुपुरुष ही शक्ती कारण प्रतिमेद्वारे पूजनामध्ये ठेवली जाते. तर अशा प्रकारे देवी भैरवीच्या शक्तीशी आपल्या सर्वांचा रोजचा संबंध आहे. मा भैरवीचा मूळ मंत्र ओम ह्रीं भैरवी कलौ ह्रीं स्वाहा असा आहे. मा भैरवी ही सौम्य उग्र स्वरूपाची देवता आहे. त्यामुळे तिची साधना ही सिद्ध गुरूंच्या मार्गदर्शनानेच करावी. मा भैरवीची भारतामध्ये अनेकविध मंदिरं आहेत. त्यांपैकी आसाममधील तेजपूर येथील एक मंदिर, ओडिसा राज्यातील मंत्रिनी येथील सिद्ध भैरवी मंदिर आणि कामाख्या येथील भैरवीचं मंदिर ही प्रमुख मंदिरे मानली जातात. तर अशी ही दशमहाविद्यातील 5वी महाविद्या मा भैरवी. गुरु श्रीपाद दादा यांनी मा भैरवीला प्रसन्न करून घेतलं आणि स्वतःच्या शरीरात ब्रह्मस्थानामध्ये तिला धारण केलं. या पुढील व्हिडिओमध्ये आपण 6व्या महाविद्येबाबत जाणून घेऊयात. तूर्तास इथेच थांबणार आहोत. ओम श्री श्रीपादनाथाय नमः.